नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपलं कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमध्ये आपण रिडम्पशन ऑफ डिबेंचर हा चॅप्टर बघतोय. या चॅप्टरची थिअरी बघितलेली आहे, त्यासोबतच तुम्हाला सर्व थिअरी माहिती PDF करून सेंड केलेली आहे. आता रिडम्पशन ऑफ डिबेंचर हे बघायचं आहे फक्त सिंकिंग फंड मेथडनं कशा पद्धतीनं आहेत ते. आता तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रॉब्लेम दिसेल, इशू ॲट पारचा आहे, तो रिडीमेबल ॲट प्रीमियमनं रिडम्पशन आहे आणि इशू ॲट पारनं आहे. आता तो प्रॉब्लेम, इरफान कंपनी लिमिटेड इशू 500 डिबेंचर ऑफ ₹200 each redeemable at a premium of 10%. The company decided to set aside a sum of ₹0.34893 per year and investment in 5% securities outside the business, so that within 3 years the debenture can be redeemed. At the end of the 3rd year the investment were sold at ₹72,000 and the debenture holder are paid off. Give journal entries show the working of the debenture redemption fund investment account. आता या ठिकाणी डिबेंचर किती इश्यू केलेत? डिबेंचर आहेत डिबेंचर आहे 5%, हे त्याचं नाव आहे. ते किती? 500 इश्यू केलेत. किती रुपयानं आहे? 200 रुपयानं. 5 दुनी 10 आणि हे 4 शून्य जसे असतात तसे, म्हणजे 1 लाख रुपयाचे डिबेंचर या ठिकाणी इश्यू केलेले आहेत. ते कसे? 10% रिडीमेबल, 5% हे नाव आहे. 10% प्रीमियमनं या ठिकाणी इश्यू केलेले आहेत. 10% प्रीमियम म्हणजे याच्या 10% प्रीमियम आहे. 10% प्रीमियम किती येतं? 10,000 रुपये. ठीक आहे, 10,000 रुपये प्रीमियमनं या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. ओके, 10% प्रीमियमनं इश्यू केलं. आता या ठिकाणी सेट असाइड हा एक प्रकार असतो. आता तो सेट असाइड या ठिकाणी दिला आपल्याला 0.348933. ठीक आहे, ही रक्कम काय आहे? तर दरवर्षी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटमधून या ठिकाणी बाजूला काढायचे डिबेंचर रिडम्पशन फंड म्हणून. ठीक आहे, डिबेंचर रिडम्पशन फंड म्हणून. मग ही रक्कम किती आहे? तर हे सेट असाइड आहे. 1 रुपयाला एवढे रुपये बाजूला काढून ठेवायचे. 1 रुपयाला 0.34893 रुपये बाजूला काढून ठेवायचे. तर 1 लाख रुपयाला किती गुणिले 1 लाख करा, तर ते येतं सेट असाइड 34,893 रुपये. 34,893 रुपये. ठीक आहे, पहिल्यांदा 5% डिबेंचर हे त्याचं नाव आहे. इंटरेस्टचा रेट आहे 5%. आता
500 डिबेंचर आहेत, 200 रुपयानं 1,00,000 रुपये होतं, ते इश्यू केलेत किती 10% प्रीमियमनं. हे 10% प्रीमियम किती येईल 10,000 रुपये हे प्रीमियम झालं. सेट अ साईड ते या ठिकाणी दिलं होतं 0.34893 तर इंटू 1,00,000 जेवढी अमाऊंट आहे डिबेंचरची तेवढी या ठिकाणी इंटू करा, तुमचं सेट अ साईड निघून जातं. ठीक आहे. यात कुणाला काही शंका असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकू शकता. ठीक आहे. चला मग पहिल्यांदा आपण या ठिकाणी पहिली एंट्री बघू. जे पहिली एंट्री होते कोणती फर्स्ट इयरची. फर्स्ट इयर एक नंबरची एंट्री कोणती होईल इशूची. इशू केलंय 10% प्रीमियमनं. आता विक्रीला काढतोय 10% प्रीमियमनं, मग त्या ठिकाणी रेडीमेबल आहेत तर या ठिकाणी ते प्रीमियम काय आहे तर तुमचा लॉस आहे. तुम्ही काय करताय 10% त्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करताय. ठीक आहे. मग या पद्धतीने या ठिकाणी तर त्याची एंट्री होते पहिली बँक अकाउंट DR, त्यानंतर लॉस ऑन सेल नाही इश्यू ऑफ डिबेंचर टू डिबेंचर अकाउंट आणि 2 प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट. बँकेमध्ये किती क्रेडिट होतील 1,00,000 रुपये. लॉस किती आहे 10,000 रुपये. डिबेंचरचे किती 1,00,000 रुपये आणि प्रीमियम किती आला 1,00,000 रुपये. ठीक आहे. या पद्धतीनं मग या ठिकाणी नॅरेशन फॉर इशू 5% डिबेंचर of ₹200 each redeemable at 10% premium. redeemable at 10% premium. पुन्हा एकदा रिपीट करतोय. नॅरेशन फॉर इशू 5% डिबेंचर ऑफ ₹200 each redeemable at 10% प्रीमियम. ठीक आहे. ही 1 नंबरची एंट्री. त्यानंतर 2 नंबरची एंट्री आता 2 नंबरची ही इश्यूची झाली विथ प्रीमियम रिडम्पशन विथ प्रीमियम. आता हे सेट साईडची एंट्री होते. ती एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. त्याला सिंकिंग फंड अकाउंट असं म्हणतात. आता सेट साईड किती आहे 34,893. 34,893.
ठीक आहे. त्यानं याचं नॅरेशन profit set aside for debenture redemption fund. Profit set aside for debenture redemption fund या पद्धतीने. तिसरी एंट्री, आता हा फंड काय करायचा आहे, तुम्ही या ठिकाणी फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करून टाकायचा. मग त्यावेळेस या ठिकाणी एंट्री होईल डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट किती 34,893. 34,893. ठीक आहे. हा फंड काय केला आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर केला आहे. मग डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. आता याचं नॅरेशन फॉर इन्व्हेस्टमेंट मेड आउट ऑफ फंड प्रोव्हाइडेड. फॉर इन्व्हेस्टमेंट मेड आउट ऑफ फंड प्रोव्हाइडेड. आता हे डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट आहे अकाउंट, याला सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड इयर दुसऱ्या वर्षातली पहिली एंट्री, मी 4 नंबरच देतोय पण ती पहिली एंट्री आहे दुसऱ्या वर्षातली. आता ती कोणती, तर या फंडवर या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला इंटरेस्ट मिळत असतं. ते इंटरेस्टचा या ठिकाणी रेट दिला आहे बघा तुम्हाला. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे इन्व्हेस्टमेंट इन 5% सिक्युरिटीज आउट ऑफ साइड द बिझनेस 3 years. आता या ठिकाणी 34,000वर 34,893वर हे 34,893 तुम्ही फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये टाकले. मग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला तुम्हाला किती टक्क्यानं या ठिकाणी इंटरेस्ट भेटणार आहे, 5%. 5%. मग त्यावेळेस ते 5% इंटरेस्ट आहे त्याची एंट्री, कारण लगेच तुम्हाला भेटतं का, वर्षाच्या शेवटी भेटतंय आणि त्यानुसार ते इंटरेस्ट 5% आहे. मग 34,893वर या ठिकाणी 5% किती येतं ते काढायचं आणि त्याची एंट्री या ठिकाणी पहिल्यांदा पडते. मग येतंय काय, येतंय डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटचं इंटरेस्ट येतंय. मग त्याची एंट्री या ठिकाणी बँक अकाउंट DR टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट ते येतं 1744. 1744.6. 1744.6. ठीक आहे. चला किंवा 60 म्हणू शकता त्याला. याचं नॅरेशन फॉर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. फॉर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट या पद्धतीने या ठिकाणी तशी एंट्री होते, नॅरेशन होतं. त्यानंतर, आता पुन्हा
एकदा लक्षात ठेवायचं हा क्रम कसा आहे हे इशूची. पुन्हा हे प्रॉफिट अँड लॉस मधली रक्कम आपण डिबेंचर रिडम्शन फंडला ट्रान्सफर केलं त्याच्यानंतर हे डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर केलं हा फंड. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा या फंडवर तुम्हाला वर्षाच्या शेवटी इंटरेस्ट भेटतं ते दुसऱ्या वर्षी भेटेल. मग ह्या ठिकाणी त्याची एंट्री. पुन्हा सेट अ साईडची एंट्री ही एंट्री 2 नंबरची. मग 5 नंबरला या ठिकाणी एंट्री काय होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्शन फंड अकाउंट किती 34,893 कारण सेट असाइड आहे 34,893 34,893. ठीक आहे. मग याचं नरेशन प्रॉफिट सेट असाइड फॉर डिबेंचर रिडम्शन फंड प्रॉफिट सेट असाइड फॉर डिबेंचर रिडम्शन फंड ही एंट्री. त्याच्यानंतर एंट्री होते कोणती आता या ठिकाणी हा फंड जो जमा झालेला आहे डिबेंचर रिडम्शन फंड तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंटला. मग त्याची एंट्री म्हणजे या ठिकाणी 6 नंबर एंट्री होईल डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR ही एंट्री. डिबेंचर रिडम्शन फंड इन्वेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट. आता इथं फंड किती जमा झालाय हे 34,893 सेट असाइड प्लस हा इंटरेस्ट हे दोन्ही या ठिकाणी जमा झालेले आहेत. मग याचं टोटल किती होतं तर टोटल होतं 36,637.60 किंवा 36,637.6. नरेशन फॉर इन्व्हेस्टमेंट मेड आउट ऑफ फंड प्रोव्हाइडेड ठीक आहे. त्यानंतर थर्ड इयर आपलं शेवटचं वर्ष आहे. थर्ड इयर मध्ये 7 नंबरची एंट्री आणि याच्यामध्ये पहिली एंट्री कोणती होईल इंटरेस्टची होईल. इंटरेस्टची आता इंटरेस्टची मग ती एंट्री काय होते पैसे येतील बँक अकाउंट DR टू इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्शन फंड अकाउंट. आता हे इंटरेस्ट किती रकमेवर येईल 3रं वर्ष. पहिलं हे एक रक्कम हे एक रक्कम आणि हे एक रक्कम 3 रकमा जमा झालेल्या आहेत फंड मध्ये. मग या तिन्ही रकमांवर
या ठिकाणी किती टक्के 5% या ठिकाणी तुम्हाला इंटरेस्ट भेटणार आहे. मग 34,893 प्लस करायचं प्लस 1744.60 1744.60 या पद्धतीने या ठिकाणी प्लस करा. तुमचं इंटरेस्ट येतं 5%. किती 3,576.55 3,576.55. 8 नंबर कशाची एंट्री होईल? पुन्हा इंटरेस्ट भेटला, सेट साईडची एंट्री म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू कोणतं? डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. फंड अकाउंट. ठीक आहे. सेट साइड किती आहे? 34,893. 34,893. नरेशन फॉर प्रॉफिट सेट असाइड आउट ऑफ फंड प्रोवाइडेड. ठीक आहे. त्यानंतर याची एंट्री पण याची एंट्री होत असताना अगोदर 3ऱ्या वर्षीच म्हणजे हा फंड तुम्ही फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करण्या अगोदरच या ठिकाणी ते विकून टाकलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलंय बघा 5% द बिझनेस सो दॅट विथ the third year the debenture can be redeemed at the end of third year. The investment were sold at 72,000. ठीक आहे. म्हणजे 72,000ला विकून टाकलेलं आहे. मग 72,000ला विकून टाकलंय तर त्यावेळेस त्याची एंट्री या ठिकाणी होईल. ती एंट्री बँक अकाउंट DR टू डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कितीला विकलंय? 72,000ला. 72,000. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये प्रॉफिट होतं किंवा लॉस होतो. ठीक आहे. त्याची एंट्री पडते. मग त्याची एंट्री हे 10 नंबर. त्याची एंट्री कशी होईल? तर एंट्री होईल डिबेंचर रिडम. आता प्रॉफिट झालंय का लॉस झालाय त्याच्यावर या ठिकाणी ती एंट्री होईल. मग ती एंट्री कशी करायचे? तर या ठिकाणी तुम्ही फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट या पद्धतीनं रफमध्ये काढायचं. फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे बरं का. मी फक्त इन्व्हेस्टमेंट अकाउंट या ठिकाणी लिहितोय आणि डिबेंचर रिडम्पशन फंड एक आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंट मी शॉर्टमध्ये लिहिलंय. त्याचं नाव डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट एवढं आहे. मग पहिल्यांदा कुठं डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DIA झालं ते बघून घ्यायचंय. हे इथं दिसत नाहीये, इथं पण नाहीये. हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट DIA झालंय. इथं बँक
ठीक आहे. बँकेच्या नावानं किती 34,893. ह्या वर्षी एवढंच आहे. पुन्हा हे बॅलन्स इथं बॅलन्स राहील 34,893. हे बॅलन्स या ठिकाणी क्लोज होऊन जाईल कारण वर्ष संपलंय 34,893. ठीक आहे. मग हे बॅलन्स इथं ट्रान्सफर होईल टू बॅलन्स. ठीक आहे. 34,893. मग पुन्हा इथं डिबेंचर रिडम्पशन फंड आहे. डिबेंचर रिडम्पशन फंड आहे. त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR आहे. पुन्हा इथं बँकेच्या नावानं बँक किती 36,637.60. ठीक आहे. मग याचं टोटल होईल किती 71,530.60. ठीक आहे. मग इथं 71,530.60 हे बॅलन्स राहील. ठीक आहे. हे 71,530.60 हे दुसरं वर्ष क्लिअर झालं. ओके. मग हे बॅलन्स या ठिकाणी ट्रान्सफर होईल. बॅलन्स 71,530.60. त्यानंतर तिसरं वर्ष चालू होईल. तिसरं वर्ष चालू झालं. या ठिकाणी बॅलन्स आपण ओढून घेतला. मग या ठिकाणी तुम्हाला डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे काय झालंय क्रेडिट झालंय. ठीक आहे. कुणाच्या नावानं बँकेच्या नावानं. मग या ठिकाणी बँक किती 72,000. ठीक आहे. मग हे 72,000 क्लोज होईल. तिसरं वर्ष हे 72,000 क्लोज. आता या ठिकाणी उरतील 469,469.60. आता हे डेबिट साईडला आहे म्हणून या ठिकाणी हे प्रॉफिट आहे. म्हणजे एवढे जमा झाले होते तुम्ही 72,000 विकून टाकलं. मग हे प्रॉफिट आहे. ही अमाऊंट मिळाली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग त्याची एंट्री काय होते तर त्याची एंट्री या ठिकाणी डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR. डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR to डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. अमाऊंट किती 469.40. 469.40. ठीक आहे. फॉर प्रॉफिट ट्रान्सफर हे प्रॉफिट डिबेंचर रिडम्पशन फंडला ट्रान्सफर करायचं किंवा सिंकिंग फंडला ट्रान्सफर करून टाकायचं. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. आता त्यानंतर हे तिन्ही वर्ष संपले. आता आपल्याला रिडम्पशन करायचंय. तर रिडम्पशनचं पहिल्यांदा या ठिकाणी जे डिबेंचर होल्डर आहेत त्यांनी कॉल करतील की बाबा आमची एवढी एवढी रक्कम झालेली आहे. मग त्याची एंट्री काय होईल तर 11 नंबरला डिबेंचर अकाउंट DR. प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट DR टू डिबेंचर होल्डर. कारण डिबेंचर होल्डरनं सांगतंय की बाबा आमचे डिबेंचरचे 1,00,000 रुपये
प्रीमियमचे 10,000 रुपये, असे 1,10,000 रुपये द्या. ठीक आहे, कॉल. या पद्धतीनं या ठिकाणी एंट्री होईल. मग डिबेंचर अकाउंट DR, त्यानंतर प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट DR टू डिबेंचर होल्डर अकाउंट. चला, डिबेंचरचे किती 1,00,000, प्रीमियमचे किती 10,000, असं टोटल 1,10,000चा कॉल होईल. मग त्याची एंट्री काय होईल? फॉर ट्रान्सफर मेड फॉर रिडम्पशन, फॉर ट्रान्सफर मेड फॉर रिडम्पशन. त्यानंतर हे कॉल आला, बाबा तेवढे पैसे द्यायचेत, मग देऊन टाका. मग दिल्यानंतर या ठिकाणी 12 नंबर डिबेंचर होल्डर अकाउंट DR टू बँक अकाउंट किती 1,10,000 रुपये, 1,10,000 रुपये. ठीक आहे, या पद्धतीनं. त्यानंतर ठीक आहे, या पद्धतीनं ही एंट्री होते. आता त्यानंतर हे प्रीमियम जे आहे ते प्रीमियम तस्तच्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं. म्हणजे या ठिकाणी हे कुणाच्या अकाउंटला जातं आहे? डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटच्या. मग या ठिकाणी 13 नंबरला एंट्री होईल. डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR टू प्रीमियम ऑन रिडम्पशन अकाउंट रिडम्पशन अकाउंट. ठीक आहे, हे 10,000 रुपये, हे 10,000 रुपये प्रीमियमची एंट्री फॉर प्रीमियम पेड ट्रान्सफर्ड. त्यानंतर आता डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटला रक्कम राहते. डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटला रक्कम राहते, ती रक्कम जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करून टाकायची. मग 14 नंबरचं डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट DR टू जनरल रिझर्व अकाउंट. ती रक्कम राहते 1,469.55, 1,469.55 फॉर बॅलन्स ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. हे देखील मी डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट काढून दाखवलं होतं, त्या पद्धतीनं हे काढायचं आहे. हे एंट्र्या आता तुम्ही काय करायचं, घरी याचे अकाउंट काढायचे आहेत 2. कोणतं? डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ठीक आहे, हे 2 अकाउंट्स काढायचे आहेत. मी तुम्हाला फोटो देखील टाकतोय, त्यानुसार हे सोडवायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.